फूलों में देना शुभ कार्य सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पेरुगेट चौक मित्रमंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळ यंदा 60व्या वर्षात पदार्पण करत आहे। मंडळाने सादर केलेला या वर्षीचा जिवंत देखावा वाघनख। आदिशाही का सर नीचे कभी झुका न था और कभी झुकेगा। परवरदिगार ने आदिशाही के झोले में बेशुमार दौलत और ताकत बहाल की है। इस दक्खन के काली पहाड़ों का काजल आदिशाही के मूरत पे लगा है। फिर इस शाही तख्त को उस काफिर सिवा की नजर लगी कैसे? कौन है वो सिवा? आदिशाही सरकार का एक मामूली बेटा। उस पहाड़ी चूहे की इतनी मजाल कि वो हमारे मुल्क पर कब्जा करे, हमारे गढ़ किले हमसे गद्दारी से ले और हमारे नामजाद मशहूर सरदार ये सब देखते रहे। इतना रहम करे उस सिवा पर। इस दरबार में आज हमने सिवा के नाम का बीड़ा रखा है। हमें वो सिवा जिंदा या मुर्दा किसी भी हालत में सामने चाहिए। कौन उठाएगा ये बीड़ा? जिले सुबानी, मैं अफजल खान मोहम्मद शाही बंदा आपकी खिदमत में हाजिर है। किसकी गर्दन मार दी है बेगम साहिबा? आप बस उस मनुष्य का नाम बताइए। आपका ये नाचीज बंदा उस मनुष्य का गद्दार फर्जंद शाहजी का बेटा सिवा, वो पहाड़ी चूहा। बस, और उसका बंदोबस्त करने के लिए आदिल शाही दरबार में एक भी होनहार सरदार नहीं है। लानत है सब पे। कौन है वो सिवा? उसे मैं इस दरबार में आपके सामने जिंदा या मुर्दा पेश करूंगा। मैं उठाऊंगा ये बीड़ा। उस काफिर को जिंदा या मुर्दा आपके दरबार में पेश करूंगा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दक्षिणेतल्या बहुत साऱ्या वतनदारांना खानाची खलिते पोचत आहेत। खानात सामील होण्याकरता आदिलशाहीकडून दबाव टाकला जातो। मराठा सरदारांना सुद्धा फरमाना येत आहे। खान आपल्या स्वराज्यात दाखल झाल्याची खबर आम्हाला मिळाली। राज, तो खानाचा पोरगा फाजल खान लई उपद्रव माजवतोय। गावची गाव बेचार करतोय, बायांची अब्रू येशीवर टाकतोय। फाजल फक्त माझ्या हातात गावला पाहिजे राज। नाही त्या पांडुळाची मान करा मोडली तर नावाचा यशाची कंक नाही। अरे छोड़ो मुझे, छोड़ो, नहीं छोड़ेंगे आपके राजे को, छोड़ो। यार कोण आहेस तू? यशाची असताना तू महाराजांपर्यंत पोहोचूच शकत नाहीस। एका रट्ट्यात गार करीन तुला। यशाजी, आपने बहिर्जी नाईक घेतले। बहिर्जी नाईक होय? बहिर्जी नाईक? मुजरा राज, मुजराव साहेब। या बहिर्जी या, आम्ही आपलीच वाट पाहत होतो। कोणती खबर आणली? बोला बहिर्जी, काय झालं? राज खबर चांगली नाही। आणि विजापुराहून वाईकडे वाकड्या वाटेला येतोय। स्पष्ट सांगा बहिर्जी। राज खान वाकडी करून तुळजापूरला गेला। तुळजापूरला? जियाव साहेब, खान तुळजापूरला गेला, त्याने तुळजापूर लुटलं। आणि काय बहिर्जी बोला? राज खान भवानी मातेच्या देवळात गेला। खानाने आमच्या कुलदैवतावर घाव घातला आणि आम्ही इकडे शांतपणे ऐकतो आहोत। खानाची मजल इथपर्यंत जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं। जगदंब जगदंब जगदंब।
देवाचे घडे भरूनच खान येणार। राजे, खानाचा डाव लक्षात घ्या, त्याची प्रत्येक चाल समजून घ्या। पंढरपूर तुळजापुरात उद्रेक घातल्यानंतर आपसुकच लगबगीनं तुम्ही त्याच्या सामोरे जाल असा त्याचा समज दिसतोय। बराच जुना हिशोब त्याच्याबरोबर चुकता करायचा आहे आपणास। जी आऊसाहेब, खानाबरोबरचा हा सामना अटीतटीचा होणार हे स्पष्ट आहे। खानाशी आता कोणत्याच प्रकारची बोलणी अशक्य आहे। राजन, अव ज्यानं आपल्या पर्जेवर आपल्या मंदिरावर खाव घातला त्याच्या बरोबर बोलणी करण्यापरीस 4 हात केलेलं कधी बी बरं। शाबास फिरंगोजी, पण खानाने कितीही वाटवाकडी केली तरी तो वाईलाच येणार यात शंका नाही। भैरजी, खानाच्या प्रत्येक हालचालीची खबर आम्हाला लागली पाहिजे। डोळ्यात आपल्या राज्यातील वतनदारांना आणि सरदारांना खान आपल्याकडे खेचून राहिलाय। दख्खनमधले कोणते सरदार वतनदार त्याला सामील होत आहेत याकडे सुद्धा तुमचं लक्ष असतो। वतनासाठी आणि दौलतीसाठी बरेच जण त्याला सामील होऊ शकतात, पण आपल्या प्रत्येक गडावर शिवतीत चोख ठेवा। प्रत्येक किल्लेदाराला सावधानतेचे इशारे पाठवा। खानाच्या हातात आपला एक पण गड लागता कामा नये। जी राजू। हिरंगोजी, तुम्ही चाकणचा किल्ला मजबूत राखून त्याच्यावर शिवतीत चोख ठेवा। जी राजन। शिवबा, भाऊसाहेब, काळजी नसावी, एवढा निसर्ग आमच्या पाठीशी आहे। खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार आणि पावसाळा संपेपर्यंत त्याला आमच्या विरुद्ध काहीही हालचाल करता येणार नाही। तोपर्यंत खानाशी आम्ही कसा सामना करायचा आणि त्याला कुठे पाठायचं हे आम्ही ठरवू।